नमस्ते, रामकृष्ण हरी. मी श्रीरंग गायकवाड, तरुण भारत पेपरचा संपादक. आज आम्ही आहोत पंढरपुरात आणि आपल्याला माहिती आहे आषाढी एकादशीचा माहोल आहे सगळा. सगळे वारकरी या ठिकाणी पंढरपुरामध्ये दाखल झालेत. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूर नगरी दुमदुमून गेलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्यांनी जनखेळकर केला, बहुरूढ बहुज्ञानी केला असे एकोबा अर्थात संत एकनाथ महाराज. या संत एकनाथ महाराजांनी भारुडाची मोठी देणगी या वारकरी संप्रदायाला आणि महाराष्ट्राला दिलेली आहे आणि ही भारुडाची देणगी पुढं जे चालवत आहेत त्यातलं मोठं नाव, अग्रेसर नाव म्हणजे चंदाताई तिवाडी. चंदाताई तिवाडी आज आपल्यासोबत आहेत. ताई नमस्ते. नमस्ते. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण. आणि मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं हे की चंदाताई तिवाडी भारुडकार म्हणून महाराष्ट्राला माहिती आहेत नव्हे, देशाला माहिती आहेत. पण मला आज एक शोध लागला आहे तो असा, जसं आपल्याकडं कुटुंब रंगले कवितेत, कुटुंब रंगले नाटकात, तसं हे अख्खं कुटुंब आहे जे भारुडात रंगलेलं आहे. तर ताई, आमच्या प्रेक्षकांसाठी भारुड तुम्ही कधी सुरू केलं, कसं केलं, आणि जसं संत चोखामेळ्याचं कुटुंब सगळं त्यात आलं तसं तुमचं कुटुंब सगळं याच्यात आलं, याच्याबद्दल सांगा ना. 1981 पासून मी भारुडाला सुरुवात केलेली आहे आकाशवाणी पुणे केंद्रासाठी. कारण एक भारुड मी चाचणीमध्ये गायले आणि त्याच्यात सिलेक्शन पहिल्याच परीक्षेमध्ये झालं आणि मग ते निमंत्रणपत्र आलं आणि मग पाठांतर करणं, वेळोवेळी रेकॉर्डिंगला जाणं, त्याच्यातून माझी भारुडं रेडिओवरती लोकजनमानसांमध्ये पोचली आणि मग शेतकरी, ग्रामीण भागातली लोक माझा शोध घेत पंढरपूरला यायचे आणि मला घेऊन जायचे. तेव्हा मोटरसायकल एवढी नव्हती, पण रिक्षानी, एस टीनी, ट्रॅक्टरनी, कधी मग मोटरसायकल, अशा कधी जीप गाडी असे मला घेऊन जायचे. आणि गावाच्या छोट्याशा मारुतीच्या पारावरती जे भजनी मंडळ असायचं त्यांची साथ असायची की तेव्हा माझी काही टीम नव्हती. पण पाहता पाहता नंतर मला असं वाटलं की आपल्याला आता इतकी निमंत्रणं येतात, तर हा कार्यक्रम बघता बघता आपल्याला नागपूर कल्चरल झोनपर्यंत पोहोचला आणि मग आम्हाला खूप मोठी टीम घेऊन 1987ला मला संगीत नाटक अकॅडमी नवी दिल्लीला पहिल्यांदा जावं लागलं. तेव्हा पहिल्यांदा मी बुरगुंडा हे भारुड आणि वेडी हे दोन, मुक्ताबाईंची रचना आणि संत नाथांची रचना, ह्या दोन मी जेव्हा घेऊन गेले तेव्हा जगातल्या अनेक लोकांपर्यंत ते भारुड काय असतं हे पोचलं आणि त्याचा इतका प्रचार आणि प्रसार झाला. आणि संगीत नाटक अकॅडमीने माझी खूप मोठी दखल घेतली. त्यातून नागपूर कल्चरल झोन, पश्चिम सांस्कृतिक कला केंद्र उदयपूर आणि अनेक सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन, सेंट्रल गव्हर्मेंटच्या परीक्षा देत 2, 4, 5, 6 वर्ष मी जनमानसांमध्ये प्रचार आणि प्रसार माध्यमातून या भारुडाचा उपयोग केला की अनेक विषयांना घेऊन मग ग्रामीण भागापर्यंत महाराष्ट्र शासनाचं आरोग्य आहे, सेंट्रल गव्हर्मेंटची काही महिलांसाठी योजना आहेत, काही पाणी पुरवठ्याच्या आहेत, काही पर्यावरण आहे, काही शेतीविषयक आहेत. अशा विषयांना घेऊन मला वेळोवेळी कार्यक्रम मिळत गेले आणि माझी टीम भक्कम होत गेली. तर कसं आहे, एक कलापथक आपण सांभाळायचं. तेव्हा मी म्हणजे स्त्रियांना अलाउड नव्हतं वारीमध्ये. विणेकराच्या पुढं जाणं, गाणं, टाळ गळ्यात घेणं हे नव्हतं. आम्हाला दंडाला धरून चोपदार बाजूला काढायचे, म्हणजे ही वारी होती. पण मला शिकवलं ते सगळं वारीने. म्हणजे वारी ही माझी गुरु आहे आणि वारीमध्ये मला ज्या चाली, ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत किंवा ज्या मालिका आहेत, हे सगळ्या मला तिथं पारंपरिक ऐकायला मिळाल्या आणि त्या शिकायला मिळाल्या. खूप चांगले चांगले गायक ऐकायला मिळाले आणि माझ्या वारीबरोबर मग माझी छोटीशी मुलगी, माझा मुलगा, जरा सविस्तर ओळख करून द्या ना. संध्या तिवाडी ही साखी म्हणून लग्न झाल्यानंतर झाली, पण ही 9 वर्षाची असल्यापासून माझ्या सानिध्यात जेव्हा कार्यक्रमाला जायची मी, तेव्हा येते हळूहळू ती वारीला यायला लागली. मला असं वाटतं की एक 11-12 वर्षाची होती तेव्हा 87ला ती माझ्याबरोबर नवी दिल्लीला आली होती संगीत नाटक अकॅडमीच्या स्टेजवरती आणि त्याच्यानंतर ती वारीला पण आली. तर वारी ही माझ्या घरात माझ्या मुलांवरती, माझ्या मिस्टरांवरती त्याचा खूप प्रभाव पडला. मिस्टरसुद्धा माझे 25 वर्ष माझ्यासोबत वारीला होते आणि मुलं मुली पण माझ्याबरोबर वारीला आली. मग नात यायला लागली. आता यावर्षी नात सून आली.
तेव्हा माझ्या संध्याताईची ही सुनबाई आहे. बरं, हा, यांचं काय नाव आहे? सरिता. रामकृष्ण हरी, सरिता प्रथमेश साखी. अच्छा, जी. आता तुम्ही परत आणखी ओळख करून द्या, कारण त्या नुसत्या सुनबाई नाही आहेत, नाथ सुनबाई नाहीत, तर भारुडकार म्हणून पण आहे. आता त्या या वेशामध्ये आहेत भारुडकाराच्या, तर त्यांच्याविषयी सांगा आणि तुम्ही पण तुमच्याविषयी सांगा. ती आता सरिता साखी ही माझी नातसून आहे, पण अजून भारुडं फार तिला पाठांतर नाही आहे, कारण हिंदी भाषा छत्तीसगडची आहे ती आणि मराठी भाषेचा फार तिला अजून अभ्यास नाही. हिंदीमधून ती इथंच आता MA वगैरे करते आहे. तर त्याच्यामधून तिने जरा स्टोरी तयार केली की बाई माझी मुलाखत घेऊन हिंदीमधून, आणि आत्ता पंढरपूरचं काही छोटंसं वर्णन तिने हिंदीमधून आपल्या इतर भाषांमध्ये पोचावं म्हणून हिंदीमध्ये तिने त्याच्या पण काही क्लिप्स केल्या आणि त्या ब्लॉग तयार करून आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवल्या की पंढरपूर क्या है और यहाँ कौन सी नदी है, ये विष्णुपद क्या है, विठ्ठल भगवान कौन है, यहाँ यात्रा कैसी चलती है. तिने येता येता रस्त्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही क्लिप केल्या आणि ह्या तिने वारीच्या वाटेवरती, आणि वारीच्या वाटेवरती पायी चालली पहिल्यांदा. तर मला याचा आनंद आहे की माझं कुटुंब म्हणजे आज मुलीच्या घरात सुद्धा माझी नात गौरी आहे, मुलगी तर आहेच आहे, ओळख राहिली त्यांची, आणि माझा मुलगा आहे विष्णू तिवाडी. तर हा पण अगदी लहान वयापासून वारीमध्ये माझ्याबरोबर येऊन, आणि विंचू चावला भारूड हे अगदी इंग्लिश मिडियममध्ये 4थीला असताना तिथं गॅदरिंगमध्ये त्यांनी ते भारूड सादर केलं होतं. ताई तुमचं वय किती? म्हणतात ना बाईला वय विचारायचं नसतं. नाही, तुम्ही आई आहात ना आमचे. तर आता मी हे याच्यासाठी विचारलं की तुम्ही पायी वारी करत आलात आळंदीवरनं, आणि मला त्या सांगत होत्या की उड्या मारत आल्यात. मी म्हटलं तब्येत कशी काय, म्हटलं उड्या मारत आल्यात म्हणून म्हटलं. तर आता वय माझं 76 रनिंग आहे आणि मला काहीही त्रास झालेला नाही. मला खूप छान आनंद मिळाला, कारण नगाऱ्यापासून म्हणजे पहिली दिंडी जी चालते त्याच्यात माझी पहिली मालिका सकाळी सकाळी व्हायची, दुपारची मालिका दुसऱ्या रथाच्या पाठीमागं, आणि तिसऱ्या गवळणी बिवळणी चालू झाल्या की मग मागच्या दिंड्यांमध्ये, कारण वेगवेगळ्या चाली ऐकायला मिळतात. तर अशा पद्धतीने मी अजूनही अभ्यासपूर्वकपणे ही वारी केलेली आहे. हेच आम्हा करणे काज बीज वाढवावे. हां, तर हे नामबीज, बीज वाढवावे काज, हे नामबीज वाढवत राहणं हा वसा, हे व्रत घेतलेले अशा चंदाताई आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढची पिढी घडवत आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की नाथसून आहे, पुढची पिढी घडवण्याचं मोठं काम, मोठं परंपरेचं काम चंदाताई करतायत. आता एक शेवटची थोडी विनंती, एक अच्छा, नमस्ते, रामकृष्ण हरी. त्यांचं नाव काय? गीता चंद्रशेखर तिवाडी आहे, ती माझी मोठी सुनबाई आहे, आणि या ठिकाणी माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे माझीच मुलगी. तर रामकृष्ण हरी या सगळ्यांकडून तुम्हाला, पण ही सरिता जोशी या ठिकाणी ती पण माझ्याकडं भारूड शिकली आहे, आणि पुण्यामध्ये भारुडाचा क्लासेस पण चालवण्याची तिची खूप इच्छा आहे. आणि आता दोघीजणी मिळून या वर्षीची पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा प्रकल्प त्यांना सोपवला आहे, आणि त्यांनी योग्यरित्या तो पार पाडलेला आहे इथपर्यंत. कारण आत्ताच रिअल्सर तुम्ही पाहिली आहे, तेव्हा पर्यावरणाचा संदेश देता देता त्या एक शेवटचं 1-2 मिनिटाचं 5 मिनिटाचं तुमच्या तोंडून ऐकायचं महाराष्ट्राला. लाडकी लाडकी लेक मी संताची, हो लाडकी लाडकी लेक मी संताची, अहो लाडकी लाडकी लेक मी संताची, आणि मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, हे लाडकी लाडकी लेक मी संताची, लाडकी लाडकी लेक मी संताची, अहो बाई मी लाडाची ग लाडाची, बाई मी लाडाची ग लाडाची, आणि माझ्या पंढरीची वाट झाड पिंपळे वडाची, आणि बाई मी लाडाची ग लाडाची, 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 माझ्या माहेरची वाट या पंढरीची वाट, या आळंदीची वाट, या नगराची वाट, झाड पिंपळ वडाची,
झाड पिंपळवडाची बाई मी लाडाची ग लाडाची बाई मी लाडाची ग लाडाची बाई मी लाडाची ग लाडाची हो. आता कोण तुम्हाला वय विचारेल, पण आजीबाईच्याही वयाच्या एवढ्या उत्स्फूर्तपणे आपली जी लोककला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातला जो विचार आहे, संतांनी सांगितलेला जो विचार आहे, तो विचार जागवत आज इतके वर्ष चंदाताई हे भारूड सादरीकरण करतायत. तरुण भारततर्फे मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की हे विठुराया चंदाताईंना उदंड आयुष्य दे आणि असंच टणटणीत आयुष्य दे उड्या मारायला, आणि ह्या सगळ्या पिढ्या त्यांनी अशाच घडवाव्यात या विठुरायाचरणी प्रार्थना करतो. तुम्ही आमच्याशी बोललात आणि थोडं का होईना भारूड सादर केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गणेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय.